सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुमची काल पुण्यात भेट झाली. काय सांगाल, या भेटीमागचं काय कारण होतं? नाही, माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस होता अतुल. खरं म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा 1-to-1 भेटलो होतो 2013 साली, बरं जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. बरं आणि माझी भेट झाल्यानंतर 6 महिन्यानंतरच निवडणुका झाल्या आणि 2014 ते पंतप्रधान झाले. तेव्हा तो जो फोटो आहे तो आजही माझ्याकडे आहे की 1-to-1 भेटल्याचा. त्यानंतर गेली 10 वर्ष त्यांनी जे भारताचा कायापालट केला, म्हणजे म्हणजे इंटरनॅशनली एक वेगळा त्याला आपला स्टेटस म्हणून दिला भारताला, इंडियाला. पूर्वी अमेरिकेत गेलं तर इंडियाला कोणी व्हॅल्यू द्यायचं नाही, पण आज जर भारताच्या बाहेर आपण कुठेही गेलो तर इंडियन माणसाला खास व्हॅल्यू दिली जाते. कारण त्यांना तिथे कोणी गेलं की म्हणतात मोदीच्या गावात आलाय का तुम्ही. तर त्यामुळं एक अशी ऊर्जावान व्यक्ती की ज्याने 10 वर्षामध्ये अनेक योजना आणल्या. आपण आज रोज वर्तमानपत्रातही वाचतो आणि बघतोय की त्यांनी गरिबापासून तर प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांसाठी बऱ्याच गोष्टी केल्या. मग उद्योजक असतील, आयटी असेल, आरोग्य सुविधा असतील, विमा योजना असेल, महिलांना रोजगार असेल, युवकांना रोजगार असेल, स्टार्टअप असतील, म्हणजे पाहिजे तेवढे, किंवा स्वच्छतेच्या बाबतीतला काही असेल, अशा इतक्या गोष्टी केल्या की ज्याच्यावर आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी लक्ष दिलं नव्हतं. आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. खूप आदराची भावना, म्हणजे अशा व्यक्तीचं दर्शन घेणं, हात मिळवणं, हा एक फार ऊर्जा आपल्या अंगामध्ये येते. आणि त्यांना पाहिल्यानंतर 1-to-1 खूप मला आनंद झाला. काल माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता असं मी म्हणतो, आणि आपण धन्य झालो असं वाटलं. खरं म्हणजे ती भेट ऍक्च्युअली 30 सेकंद किंवा 1 मिनिटाचीच होती, पण आयुष्याला आपल्या ऊर्जा देणारी होती असं मला वाटतं. सर, तुमच्या पाठीमागे एक फोटो दिसतोय, तो 2013च्या भेटीचाच फोटो आहे का? जो पाठीमागे बरोबर. म्हणजे पहिली भेट मुख्यमंत्री जेव्हा होते गुजरातचे, तेव्हा ते पुण्यात आले होते आणि पुण्यात माझी त्यांची भेट झाली. त्यावेळेला मी 4-5 मिनिटं त्यांच्याशी बोललोही होतो. बरं. आणि काल मात्र मी पाहिला त्यांचा चेहरा, त्यांचं एकत्र वागणं आणि ती जी सिस्टीम्स लावली. पुण्यातल्या काही प्रतिष्ठित लोकांना काल त्यांनी भेटायला बोलवलं होतं, त्यात माझा नंबर लागला, हे माझं भाग्य आहे. बरं. आणि खूप आनंद वाटला मला. कसं पाहताय देशाची जी प्रगती एकंदरीत चाललेली आहे आगामी काळामध्ये? म्हणजे पूर्वी चायनाचे प्रोजेक्ट आपल्याकडे सगळे यायचे, आता मेक इन इंडिया झालेलं आहे सगळं. कसं पाहताय सगळं याच्याकडे? मला वाटतं तुम्ही पहा, शेअर मार्केट जर ज्या वेळेला पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर शेअर मार्केट 10-12 हजार सेन्सेक्सच्या वर जायचं नाही. आज ते 80,000 क्रॉस केलं. आणि त्यामुळे गेल्या 4 पट जेव्हा सेन्सेक्स वाढतो, याचा अर्थ भारतामध्ये परदेशी लोकांना काय वाटतं की भारतामध्ये गुंतवणुकीत जास्त आहे. कारण सर्वात जास्त रोजगार हा भारतात मिळतो. अनेक स्टार्टअप, अनेक कंपन्या आणि अनेक गोष्टींची आपण पूर्वी ज्या वेळेला आयात करायचो, ते आता आयात करायची गरज नाही. खास करून तुम्ही चीनमध्ये बघाल तर पूर्वी सगळा माल चीनी, अख्ख्या भारतात चीनी माल असायचा. पण आज मोदी साहेब आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर बॅन केला आणि स्वतः इंडियामध्ये उत्पादन केलेला व्यक्तीच खरेदी कराव्या असा त्यांनी आग्रह धरला. आणि तो खरोखर आज संपूर्ण देश तो मानत आहे. आणि आपल्या दृष्टीने आपल्याला योग्य वाटतंय की आपल्याकडे तयार झालेला माल हा आपण घेतो, तर त्या गोष्टीचा आनंद वाटतो. आणि स्वदेशीबद्दल एक वेगळी भावना लोकांमध्ये या निमित्ताने निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे मला खूप वाटतं की त्यांनी आज जर आपण जगात कुठेही ते गेलेत तर ते मोदींचं भाषण, मोदींचं बोलणं आणि सगळ्याची मैत्री. आता परवा ट्रम्प निवडून आला, तेही मित्र आहे. याच्या आधी बायडन त्यांचे अध्यक्ष होते, तेही मित्र होते. त्याआधी ट्रम्प होते, तेही मित्र होते. त्यांनी एक पर्सनल रिलेशन जी जमलेत, मग रशिया असो, चीन असो, अमेरिका असो, किंवा इस्रायल असो, किंवा इराक असो, म्हणजे सर्व लोकांमध्ये ते एकमेव मिसळणारी व्यक्तिमत्व आहे. आणि आपण पूर्वी पंतप्रधान कुठे गेले हे कळायचं नाही. आज आपल्याला रोज कळतं की आज पंतप्रधान इथं गेले, तिथून तिथं आले, तिथून दिल्लीत आले, दिल्लीत मिटिंग घेतली, परत कामाला लागले. म्हणजे त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ना, म्हणजे ही व्यक्ती झोपते की नाही मला हेच आश्चर्य वाटतं. म्हणजे 2-3 तासाच्या झोपत नसेल, इतकं अत्यंत काम त्यांचं चांगलं आहे ना. त्यामुळेच आपल्या भारताची एवढी मोठी प्रगती झाली आहे. आणि बाकी फॉरेन कंपन्याही आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट त्यासाठी करू पाहतात. आणि या ठिकाणी आपल्या लोकांनाही रोजगार खूप मिळाला आहे. खूप उत्पादन आपली वाढलेली आहे, बिझनेस खूप वाढलेला आहे. आज कन्स्ट्रक्शन व्यवसायात सुद्धा त्यांनी अनेक गोष्टीमध्ये लक्ष देणं, PMI पंतप्रधान आवास योजना बघा किती मोठ्या प्रमाणात चालू आहे. किंवा बँकेचे व्याजाचे दर जे 20% गेले होते ते त्यांनी खालपर्यंत आले सगळे. म्हणजे आज 10-10.5-11%ला व्याज दर निर्माण झालेला आहे. किंवा घर योजनेला 7.5-7% सुद्धा कर्ज मिळते. हे पूर्वीच्या काळी खूप महाग झालं होतं. आणि त्यामुळे
मध्यम माणसाला घर घेणं फार सोपं झालेलं आहे. आणि त्यामुळं अशी एकंदर अर्थव्यवस्था आपल्या ताब्यात ठेवणं, सर्वांचं प्रेम मिळवणं, खूप चांगलं काम करणं, स्वच्छतेबद्दल, हेल्थबद्दल, तुमच्या विम्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे म्हणजे महात्मा गांधी जयंती म्हणजे आपण एक दिवस करायचो, पण त्या महात्मा गांधी जयंती निमित्त अनेक ब्रँड अँबॅसेडर करून अख्ख्या भारतात स्वच्छता कशी होईल आणि तुमचं आरोग्य कसं सुधारेल या पद्धतीचं पंतप्रधान बघतात. तर हे मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटण्याची इच्छा व्यक्त केली. कसा होता संपूर्ण तुमचा, म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला पास मिळणार आहे, तुमची भेट होणार आहे, तो क्षण काय होता सर? खरं सांगू, मी 2 दिवसापासून वाट बघत होतो. आमची नावं गेली होती बीएमओ ऑफिसला आणि तिथून कन्फर्मेशन आलं नव्हतं. पण काल पहाटे 3:30 वाजता मला मेसेज आला आणि फोटो आणि पास आला. तेव्हा तो मी सकाळी जेव्हा 5:30ला उठलो, 5:15ला, आणि तो पास आणि फोटो पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला की अरे, आपण विचार करत होतो आणि आज तो दिवस आलाय की आज आपण 12 तारखेला म्हणजे कार्तिक एकादशीला आपण त्यांची भेट होते आणि एवढ्या चांगल्या दिवशी आपण त्यांना भेटतो. त्यांना तो जो आनंद होता तो खरोखर अवर्णनीय असा आनंद होता असं मला वाटतं. म्हणून म्हणतो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण, तो सुवर्ण क्षण हा काल होता असं मला वाटतं.